व्यावसायिक व्हायला, अफाट पंख पसरायला आणि ग्रामीण कला कर्तृत्वाला उभारी देणारा, आईबापासारखी सावली देणारा वटवृक्ष म्हणजे उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान. उमाताई प्रमाणेच असंख्य महिलांसाठी त्यांचं माहेरच झालंय. माझ्या वडिलांनी, बहिणी आणि आम्हाला भेदभाव केला नाही. आमचं शिक्षण 10वी-12वी मुलींचं केलं. नोकरी आहे म्हणून मला माझं लग्न करण्यात आलं, पण ऍक्च्युली माझ्या मिस्टरांना नोकरी नव्हती. काहीतरी अपेक्षा घेऊन मुलगी आलेली असती, पण माझं स्वप्न पूर्ण बनलेलं होतं. वर्ध्याच्या वर्दीने आमच्या गावामध्ये आल्या. गावामध्ये आल्याच्या नंतर त्या ताई मला वर्ध्याच्या इतक्या चांगलं बोलायला लागले की जसं काय माझं कुणीतरी माहेर चाललंय असं त्या मला बोलायला लागले. वर्धिनीताईंचं ऐकून उमाताई उमेदच्या गटामध्ये आल्या आणि हळूहळू उत्कृष्ट काम करत ते सीआरपी झाले. माझी सीआरपी म्हणून निवड झाली. निवड झाल्याच्या नंतर मला पहिल्यांदा म्हणजे माझ्या गळ्यात हार वगैरे घालून निवड केली की मला रडायला यायला लागलं. आणि मग कांडप यंत्र आणलं. कांडप यंत्र आणल्यानंतर मग बाजारात गेले आणि 5 किलो मिरच्या आणल्या. त्याचे देठ वगैरे काढले आणि ती मिरची पावडर मसाला घेऊन मिरची मसाला बनवला. मी बनवला की असं बाजारात, इथं बाजार होता, बाजारात मी विक्रीसाठी बसले. तो माझा मसाला खूप विकला. मला त्याच्यामध्ये 30% नफा भेटला. अरे बापरे, माझी मिरची छान विकली असं मला एक वाटलं. नंतर मी 11 किलो मिरची आणल्या. 11 किलो मिरची आणली, त्याची पावडर बनवली आणि ती पण माझी चांगली विकली. त्यामधून पण मला नफा भेटला. आता काय करायचं, मी येईल त्या गिरायकाचे मी मिरची कांडायची 40-50 रुपये किलो त्या महिलेने द्यायचे. असं माझे 400-500 रुपये जमा व्हायचे दिवसाचे. माझ्या मिस्टरांपाशी सुद्धा मोटरसायकलीवर जाऊन त्यांनी हॉटेल्स, धाब्याला जाऊन त्यांनी ते पोच करतात आणि मग तिथून ऑर्डर आली तर आम्ही देऊ शकतो करून. जे एक काहीच करू शकत नव्हती अशी हातबल झालेल्या महिलेला खूप मोठा आधार दिला उमेदनं. थोडं नुकसान जरी झालं तर आपण सहन करण्याची ताकद असली पाहिजे. कधी सगळ्या ह्याच्यात चढ उतार असते, मग एकदम सगळं माझ्याच हिशोबानं व्हावं असं काही नसतं, असं मी महिलांना सांगून ते सांभाळून घेते. आणि व्यवसाय करत ताईंनी महालक्ष्मी सरसमध्ये 1,20,000ची विक्री केली. हळद, शेंगदाणा चटणी, मिरची, मसाले याचं उत्पादन केलं. लेबल, पॅकिंग सगळं सर आम्ही करून महालक्ष्मी सरसला जाऊन 1,20,000ची विक्री केलं सर. मला वाटतं की खरंच माझं उमेदनं खूप चांगलं केलं. मला एक जगण्याची आशा दिली. मी कसं तरी हा प्रवास लोटत इथपर्यंत आलेले आहे. महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान जे म्हणतो, खरंच महाराष्ट्र राज्य जीवनाचा विकास करणारं एक असं अभियान आहे की दुःख विसरणारं आणि सुख देणारं असं आमचं अभियान आहे. फक्त मी उमेदचे का शतशः आभार मानते की मला जगणं म्हणजे काय हे शिकवलं. पद, पैसा, प्रतिष्ठा ह्या उमेदमुळे मला भेटलं. आज जी मी आहे ती उमेदमुळे आहे.